नमस्कार, आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. इथं मी कोबीचे धपाटे बनवणार आहे आज. मऊ आणि लुसलुशीत, खायला तर इतके खमंग टेस्टी. तर तर चला बनवूया. इथं एक मी गड्डा कोबी घेतला आहे, म्हणजे याला पत्ता कोबी म्हणतात. हे आपल्याला किसणीनं बारीक किसून घ्यायचं आहे. इथं किसून झाला आहे छान बारीक. इथं ज्वारीचं पीठ घेतलं आहे 2 वाटी. त्यात अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे. बेसन पीठ अर्धी वाटी. बारीक चिरलेली कोथिंबर, धने पावडर 1 चमचा, लाल तिखट 1 चमचा, चवीपुरतं मीठ 1 चमचा, ओवा 1 चमचा आणि बारीक किसलेली पत्ताकोबी टाकून घ्यायचा आहे. आणि अर्धी चमचा हळद टाकायचं आहे. हे सर्व मिक्स करून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. जसं भाकरीला मळून घेताना तसं घ्यायचं आहे. याला जास्त पाणी लागत नाही, या पत्ताकोबीमध्येच पाणी असते. थोडं थोडं करून पाणी घालून मळून घ्यायचं आहे. हे पीठ जास्त वेळ आपल्याला भिजू घालायचं नाही, नाहीतर पातळ होईल. पत्ताकोबीमध्ये अगोदरच पाणी असते. याला थापटून घेऊया एका कापडावरती. याचे आपल्याला धपाटे बनवायचे आहेत. जसं आपण ज्वारीचे धपाटे कसं बनवतात तसं हे बनवून घ्यायचं आहे. आतमध्ये होल काढायचं आहे, म्हणजे आपले धपाटे छान शिजतील तेल टाकल्यानंतर. आणि बारीक चिरलेली कोथिंबर वरून लावायचं आहे. गॅसवरती तवा ठेवला आहे गरम करण्यासाठी. थोडंसं तेल टाकून याला आपल्याला टाकून घ्यायचं आहे. हे कापड वरनं काढून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी लावायचं आहे, म्हणजे कडकपणा येईल धपाट्याला वरनं. जसं आपण भाकरीला पाणी कसं लावता थोडं हे लावून घ्यायचं आहे. तेल टाकून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनं. आलटून पलटून भाजून छान खरपूस करायचं आहे याला. बघा, इथं भाजून झाला आहे आपला धपाटा. इथं मी दुसरा पण धपाटे थापटून घेतला आहे. खूप चांगले झाले आहेत इथं पत्ताकोबीची धपाटे. इथं सॉससोबत आणि दह्यासोबत खाऊ शकता तुम्ही. आणि मऊ पण झाले आहे, खरपूस भाजले आहेत. खायला तर खूप टेस्टी आहेत हे. असं बनवून तुम्ही पण नक्की खावा. कसे झाले ती मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओला असं लाईक करा, कमेंट करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.